2 वेळा उतनी पडली. राजमाची किल्ला करून शिवाजी महाराज रात्रीच्या घोड्यावरती कोंडेश्वरला यायचं. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असणार आहे, आपण आलो पिकनिक स्पॉटला आणि इकडे तुम्ही मागं बघू शकता कसली खोलदरी आहे, कशी आहे. चला तर मित्रांनो, जास्त बडबड न करता आपण आपलं ब्लॉग चालू करूया. आपण आलोय कामशेत येथील कोंडेश्वर मंदिरापासून. ह्या मंदिरापासून 2 किलोमीटर ट्रेकिंग केल्यानंतर खूप असा सुंदर एक वॉटरफॉल आहे, तो एकदम मस्त आहे. आम्ही चाललोय कोकण कड्याला एकदम भारी व्ह्यू बघण्यासाठी. आता करतोय छोटा ट्रॅक. ही आमची मायरा. आम्ही वॉटरफॉल आणि ट्रेकिंग करायला मायराला नको म्हणलं म्हणून ती खूप रडायला लागली. मला राहवलं नाही म्हणून मी परत गेलो आणि तिला घेऊन आलो. चला तर मित्रांनो, आता आम्ही आज घुसतोय जंगलात चाललोय. मायरा पाटणीवर आहे. पाऊस नाही, सकाळी होऊन गेला, आता पाऊस नाही त्यामुळं निवांत आहे. ही आमची अर्धी गँग आणि इकडे मी. चिंगड्या बोले, माझे चिंगड्या काय बोले. हे आम्ही आता घेरे जंगल में. जबरदस्त ट्रॅकिंग आहे, एक नंबर. जंगलात आज जाऊ नंतर एक निसर्गरम्य असा आपल्याला नजारा दिसणार आहे. त्याच्यात दिसणार आपल्याला धबधबा, एक नंबरवाला. आवाज येते पाण्याचा, म्हणजे धबधबा जवळच आहे. हे आमचं चंगल्या बोय कू चाललंय पुढं. चिंगळ्या बोले. मित्रांनो, आता आमची ट्रेकिंग थोडी झाली आहे, तुम्हाला नजारा दाखवतो. चारीकडं असंच आहे. हे आमची दोघं. बायकोला आवडलाय. माय तुला धबधबा आवडला का? मायराला पण आवडलाय. सौंदर्य दिसतंय, नेचर, ते तुम्हाला दाखवतोय. चला आता पुढं. मित्रांनो, आता आपण ट्रेकिंग करून आलोय आता कोकण कड्याला. यायचा हात धर, मायराचा हात धर, तुम्हाला दाखवतो. किनारा नाही, कडा. हे आहे कोकण कडा. वर आल्यानंतर हा नजारा बघून जी थकावट होती ही सगळी निघून गेली. एक नंबर व्ह्यू होता. मॅगीला नाही आणायचं, मॅगी घेऊन ये. मॅगीला कशाला आणते? शिवाजी महाराज राजमाची किल्ला करून शिवाजी महाराज रात्रीच्या घोड्यावरती कोंडेश्वरला यायचं. कोंडेश्वर करून दर्शन करून डाकच्या किल्ल्याला गडाला जायचं. गडाहून दर्शन करून भीमेशंकरला जायचं. भीमेशंकर करून शिवनेरी किल्ल्याला जायचं. त्यांच्याकडे ह्या काळातली मंदिरं ही पांडवांच्या काळात ह्या पूर्वी कामं झालेली. आणि हा कोकण कड्याला अतिशय माणसं येतात. चाललोय आम्ही या धबधब्याला चालत. एक नंबर स्पॉट आहे. कोण नसन आलं तर नक्की या, जवळच आहे. आम्ही सकाळी 6 वाजता घरातनं निघलो होतो. 7:30 वाजता तर इकडे पोचलोय, लगेच आलो. गर्दी काहीच नाही, तुम्ही मागं बघू शकता, एकदम मोकळे. 12 नंतर गर्दी होत असन. बाकी आता तुम्हाला दाखवतो बाकीचं. हे बघा, एक नंबर स्पॉट आहे. तर मित्रांनो, आम्ही फुल एकदम जंगलामध्ये, तुम्ही बघू शकता. पुढं आमच्या वाघ आहे. का आहे का वाघ? आमचे कष्ट वेस्ट नाही जायला पाहिजे. हा, लय चाललोय आता. बघा पुढं माझ्या मागं बघू शकता तुम्ही, एक छोटासा मस्त असा धबधबा. पण भिजणार नाही, पाण्यात रिस्क कधीच घेऊ नका, मी तर सांगतो. जवळ पावता येत नाही, आणि पावता येत असेल तरी नका जाऊ. बघा आता म्हैस पाण्यात पडलेली आहे. चला तर मित्रांनो, हा धबधबा बघून झालाय. आता बघूया पुढं कोणचा पॉइंट आहे. आम्ही चाललोय तिकडं. आता लय मजा आली. 1.5 तास 2 तास इकडेच घालवलेत. फोटो तर लय भारी निघलेत, फोटो व्हिडिओ एक नंबर. चला आता आम्ही चाललोय सगळे. अरे मायू, आता कुठं जायचं? हा, धबधब्यात जायचं आता. मोठ्या धबधब्यात नाही, छोट्या ना मायू, छोट्या ना. चला बघूया आता पुढचा धबधबा.
हे बुबू दिसतं का बुबू? हे आपले संघर्ष आल्यापासून नाही. आता आपण गेलो वॉटरफॉल केलं आणि परत चाललोय, पण आपली साथ सोडली नाही. आपल्याला रस्ता दाखवतो एक नंबर. मारायला कडव घेतले म्हणून त्याला आता व्हिडिओ काढता येत नाही, म्हणून आत्ताची जर्नी मी स्टार्ट करणार आहे. आता आम्ही चाललोय, रिटर्न चाललोय आम्ही. आता आम्ही खाली जाऊन तिथं नाश्ता करणार, त्यानंतर आता पुढचा प्लॅन बघू काय होतं. मग आल्यापासून 7 वेळा घसरलाय, पडतोय तर आता काय करायचं. लागलं का दुर्वांश? वाचला मग. चला आता ट्रेकिंग आली. आता लास्टला परत आपण आलोय मंदिराकडं. आता मंदिरात जाऊया, पाया पडूया आणि नाश्ता करूया. हे बघा आमची ट्रेकिंग. काय झालं ग? इकडं इकडं चप्पल तुटली, आले का? हाय हिलची चप्पल घालून ट्रेकिंगला आले. झाला पाचका. 2 वेळा उतनी पडली. नाही एकदाच. आता पण 100 खेकडे भेटले. ते एक काळा कलरचा मोठा होता तो. आमच्या पिलूला खेकडेले आवडतात ना, खातो पण. चला आता नाश्ता चालू आहे. सांग या कधी सांग. सांगितलं सांगितलं ना. काय देऊ? कांदा भजी. चला तर मित्रांनो, मस्त नाश्ता झालाय, मॅगी खाल्ली, फुल एकदम खाऊन चहा बी पिऊन आता आम्ही चाललोय माऊ वॉटरफॉलला. इकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिंगरूचा वॉटरफॉल कसा आहे. चला. आता आपण आलोय माऊ धबधबा. पोचलोय आपण वॉटरफॉलला. पाहू शकता तुम्ही. वॉटरफॉल आहे. चला तर मग माऊ वॉटरफॉल पण झाला आपला. मस्त होता, एक नंबर. निवळ पाणी, गारगार एकदम. पण वरनं असे फटके बसत होते ना कानाव. मी तर भिजलोच नाही म्हणून. ही आमची सगळी गँग भिजली. चला तर मित्रांनो, आता माऊ वॉटर पार्क करून आम्ही खूप दमलो होतो, भूक लागली होती, म्हणून आता आलोय आम्ही लोणावळ्याच्या टोल नाक्याच्या बरोबर बाजूला राजवर्धन ढाबा. फुल गर्दी इकडं. मस्त चिकन मटन थाळी खायची, चिकन रान खायचं. ही आमची फॅमिली सगळी गुस्ती आत. आम्ही मागवली स्पेशल मटन थाळी. हे आपलं आलंय चिकन रान थाळी. ही आमची थाळी आहे, मजबूत खाणार आता आम्ही. मस्त जेवण झाले, एक नंबर जेवण झाले. आता आपण चाललोय घरी. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग पण इकडे संपवतो. बाय बाय, टाटा, गुड नाईट. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बाय बाय.